कॉलेजच्या दिवसात मित्रांबरोबर घालवलेले क्षण अगदी अविस्मरणीय असतात, पण कधी कधी असे काही अनुभव वाट्याला येतात जे आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात. असेच हे 3 भयान अनुभव. पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे, जर तुमच्याकडे अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. अनुभव क्रमांक 1. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. ही घटना 2017 साली मी व माझ्या एका मित्रासोबत घडली होती. माझी गर्लफ्रेंड येवल्याला BSc नर्सिंगचा कोर्स करत होती. त्यांच्या कॉलेजला सुट्ट्या लागणार होत्या. तिने मला फोन करून सांगितलं की संध्याकाळी मी घरी यायला निघणार आहे. जव्हारपर्यंत यायला वाहन आहे, पण तिथून पुढे यायला रात्री वाहन मिळणार नाही, त्यामुळे तू मला घ्यायला ये. तिच्यासोबत तिच्या अजून 3 मैत्रिणी होत्या, पण त्यांच्या घरचे त्यांना घ्यायला येणार होते. त्यातल्या एकीच्या घरच्यांनी वेळेवर सांगितले की आम्हाला यायला जमणार नाही, पण तोपर्यंत त्या चौघीही हॉस्टेलवरून घरी यायला निघाल्या. हॉस्टेलमधून परवानगी वगैरे घेऊन निघायला बराच उशीर झाला होता, त्यामुळे येवल्याहून नाशिकला पोहोचेपर्यंत 8 वाजून गेले होते. मला पालघरहून नाशिकपर्यंत वेळेत पोहोचणे शक्य नव्हतं, म्हणून मी त्यांना त्र्यंबकपर्यंत यायला सांगितलं. तिच्या एका मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आशिषही तिला घ्यायला येणार होता, त्यामुळे तिने माझा नंबर त्याला दिला. आम्ही दोघांनी बोलणं केलं आणि 2 बाईक घेऊन निघालो. आमची भेट विक्रमगडला झाली. तेथून आम्ही सोबतच निघालो. निघतानाच मी पेट्रोल फुल करून घेतलं होतं, जेणेकरून येताना काही त्रास नको. आधीच उशीर झाला होता, खूप रात्र झाली होती, पण जव्हारच्या घाटाच्या रस्त्यांमुळे आम्ही बाईक हवी तशी जोरात चालवू शकत नव्हतो. त्र्यंबकला पोहोचेपर्यंत 12 वाजले. आम्हाला यायला बराच उशीर झाला होता, म्हणून त्या सगळ्या एका लॉजवर थांबल्या. त्यातल्या दोघींना घ्यायला अजून कोणीही आलं नव्हतं. आम्ही त्यांना सांगितलं की ट्रिपल सीट जाऊ शकतो, पण ट्रॅफिक हवालदार अडवेल म्हणून त्या तयार झाल्या नाहीत. त्या तिथेच लॉजवर थांबल्या. शेवटी आम्ही 4घच निघालो. येताना अगदी सावकाश येत होतो. आशिष बाईक घेऊन पुढे होता आणि आम्ही त्याच्या मागे. आता पुन्हा घाटाचा रस्ता लागणार होता. मी वेळ पाहिली तर 1:30 वाजत आला होता. याआधी मी त्या रस्त्यावरून बऱ्याच वेळा गेलो होतो, पण इतक्या रात्री तिथून प्रवास करण्याची माझी पहिलीच वेळ होती. वळणावळणाचा रस्ता एवढ्या रात्री अजूनच भयान वाटत होता. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. त्यात त्या रस्त्याला लाईट असून नसल्यासारखे. बरीच रात्र झाल्यामुळे आमच्या 2 बाईकशिवाय एकही वाहन आमच्या नजरेस पडत नव्हतं. फक्त अधूनमधून एखादी 4 व्हीलर समोरून पास व्हायची. खरं तर मनात वेगळीच भीती होती, कारण आमच्या सोबत मुली होत्या. या भागात पूर्वी खूप चोरीमारीच्या घटना व्हायच्या. रात्री अपरात्री रस्त्यात अडवून सगळे लुटून न्यायचे, आणि हे मी खूप जणांकडून ऐकलं होतं. तरीही घाटातून खूप हळूहळू जात होतो. काही वेळ उलटला असेल, तितक्यात आशिषची गर्लफ्रेंड जोरात ओरडली. ते पुढे असल्यामुळे काय झाले हे पाहायला मी पटकन बाईकचा वेग वाढवला आणि त्यांच्या जवळ जायला निघालो. तसे तिकडचे दृश्य पाहून माझ्या काळजात धस्स झालं. मला एक मानवी आकृती उभी दिसली. घाबरण्याचं कारण म्हणजे त्या आकृतीची असामान्य उंची. तब्बल 7 ते 8 फूट, विस्कटलेले केस, अंगावर मळकट कपडे आणि विस्फारलेला जबडा. मला तर कळायलाच वेळ लागला की आम्ही नक्की काय पाहतोय.
मी लगेच माझ्या गर्लफ्रेंडला म्हणालो की समोर पाहू नकोस, कारण तिने जर तो भयान प्रकार पाहिला असता तर ती सुद्धा घाबरली असती. पण कदाचित तिला ते दिसलं नसावं म्हणून ती काहीच बोलली नाही. थोड्याच वेळात आम्ही घाटाचा रस्ता संपवून जव्हारला पोहोचलो. पण हे सगळं इतक्यावरच थांबणार नव्हतं. पुढे जे घडलं ते अनाकलनीय होतं. घाट सोडल्यावर रस्ता चांगला होता म्हणून आशिष थोडा पुढे निघून गेला. मी मात्र गाडी खूप हळू चालवत होतो. तितक्यात माझी बाईक बंद पडली. मला वाटलं की 1-2 प्रयत्नात सुरू होईल, पण बराच प्रयत्न केल्यानंतरही बाईक सुरू झाली नाही. मी पेट्रोल चेक केलं तर सगळं संपलं होतं. मी जाताना टाकी फुल करून निघालो होतो. मग पेट्रोल अचानक कसं काय संपू शकतं? मी टाकी कुठून लीक वगैरे आहे का ते तपासून पाहिलं, पण तसे काहीच नव्हते. मी लगेच आशिषला फोन केला आणि सांगितलं की पेट्रोल संपले आहे, तू पुन्हा मागे ये, म्हणजे त्याच्या गाडीतलं थोडं पेट्रोल काढून वापरता येईल. पण एव्हाना ते काही किलोमीटर अंतर पुढे निघून गेले होते. बहुतेक मलाच उशीर झाला त्याला फोन करायला. आता त्या दोघांना परत येणं शक्य नव्हतं, म्हणून मग त्याने त्याच्या एका मित्राला जायला सांगितलं, जो त्याच भागात पुढे राहत होता. आता आम्हाला बराच वेळ वाट पाहावी लागणार होती. बाईक जिथे बंद पडली होती तो परिसर थोडा वस्तीचा होता. मी काही अंतर बाईक ढकलत थोडी पुढे आणली. 1 ते 1.5 तास उलटून गेला असेल. 4-4:15 वाजले असावेत. तसे एक चहाचा टपरीवाला तिथे येताना दिसला. आम्ही थांबलो होतो तिथे जवळच त्याची टपरी होती. तिथे जाऊन थोडा वेळ थांबलो. तितक्यात अचानक मला काय झालं काय माहित, मी माझ्या गर्लफ्रेंडच्या कानाखाली मारली आणि जोरात तिचा गळा आवळला. ती रडायला लागली आणि गुदमरू लागली. तितक्यात त्या टपरीवाल्याने येऊन तिला माझ्यापासून दूर केलं. अचानक घडलेल्या त्या प्रकारामुळे मी भांबावून गेलो. एका क्षणात काय घडले माहीत नाही, पण मी माझ्या स्वतःवरचा ताबा अगदी पूर्णपणे गमावला होता. ती घाबरून खूप रडत होती. कसं तरी तिला समजावलं आणि गप्प केलं, तरीही ती मला आता घाबरून उभी होती. तितक्यात आशिषचा मित्र पेट्रोल घेऊन आला. त्याने मला नाव वगैरे विचारलं. आशिषने माझ्याकडे कोणती बाईक आहे ते सांगितले असावे, म्हणून तो लगेच आम्हाला शोधू शकला. तो टपरीवाला माणूस म्हणाला की नशीब तुम्ही इथे आलात, नाहीतर तुमचं काय झालं असतं काय माहित. हा रस्ता खराब आहे. आम्ही सुद्धा आधी इथे राहायला घाबरत होतो, पण नुकताच राहायला लागलो आहोत. आम्हाला घरी पोहोचायला 5:30 झाले. घरी आल्यावर थेट झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी उठल्यावर कळले की कालची रात्र अमावस्येची होती. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर निखिल पांडे यांनी पाठवला आहे. मी अकोल्याचा राहणारा आहे. शिकण्यासाठी नागपूरला आलो होतो. मी सध्या डेंटल स्टडी करतोय. तिथे आम्ही एका सोसायटीमध्ये 3 BHK फ्लॅट घेऊन राहत होतो. एकूण 6 जण होतो, म्हणजे मी, कपिल, आदित्य, मंगेश, अनिकेत आणि यश. सगळेच डेंटलच्या 2ऱ्या वर्षाला शिकत होतो. पावसाळ्याचे दिवस होते. त्या दिवशी अगदी मुसळधार पाऊस सुरू होता, जो थांबायचे नावच घेत नव्हता. अगदी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस. बरीच रात्र झाली होती. जेवण आटोपून आम्ही सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेलो. एका रूममध्ये 2 जण राहायचे. माझ्यासोबत कपिल नावाचा मित्र असायचा, माझा रूममेट. नेहमीप्रमाणे रूमचा दरवाजा आणि खिडक्या लावून घेतल्या. मेन लाईट बंद करून एक छोटा लाईट सुरू केला, जो आम्ही रात्री झोपताना चालू ठेवायचो. अधूनमधून विजेचा कडकडाट ऐकू येत होता आणि सोबत पावसाच्या सरींचा आवाज होताच. पण या सगळ्यातही काही वेळातच मी गाढ झोपून गेलो. वेळेचा अंदाज नाही.
पण मध्यरात्र उलटून गेली असेल. एका जोरात पडलेल्या विजेमुळे गडगडाट झाला आणि माझी झोपमोड झाली. वेळ पाहिली तर 1 वाजून गेला होता. तितक्यात समोर लक्ष गेलं तर रूमची खिडकी उघडी दिसली. मला चांगले लक्षात होते की मी रूमचा दरवाजा आणि खिडक्या दोन्हीही बंद करून झोपलो होतो. मग अचानक खिडकी कशी उघडली? वादळी वारा पाऊस असला तर ही स्लायडिंगची खिडकी अशी सहजासहजी उघडत नाही. कदाचित कपिलने उघडली असावी असा विचार करून मी उठलो आणि खिडकी पुन्हा बंद करून झोपायला आलो. खिडकीजवळच एक पुस्तके ठेवायला रॅक होतं. त्यात आमची सगळी डेंटल स्टडीची पुस्तके ठेवली होती. त्यातले एक पुस्तक होतं फार्माकोलॉजीचं. ते इतके मोठे आणि जड होते की एका हाताने उचलायलाही जमायचं नाही. त्याच्या बाजूला बरेच सुटे पेपर, लहान हलकी पुस्तके ठेवली होती. काही वेळातच मला खूप गाढ झोप लागली. पण बऱ्याच वेळानंतर मला पुन्हा जाग आली आणि यावेळी ढगांच्या गडगडाटामुळे नाही तर एका वेगळ्याच आवाजाने. मी आणि कपिल आम्ही दोघंही बेडवर झोपलो असलो तरीही माझ्या बाहेरच्या बाजूला थोडीशी जागा रिकामी होती, कारण बेड तसा मोठा होता. एखादे पुस्तक धपकन बेडवर टाकावे तसा आवाज माझ्या छातीजवळ आला. मी झटकन डोळे उघडले आणि पाहिले तर तेच फार्माकोलॉजीचे जाड पुस्तक होते. पुन्हा समोर लक्ष गेलं तर ती खिडकी उघडी दिसली. मी झोपेत असल्यामुळे मला लक्षात आलं नाही. मी उठून खिडकी बंद केली, पुस्तक रॅकमध्ये ठेवले आणि येऊन पुन्हा झोपलो. जसे डोळे बंद केले तसा पुन्हा तोच आवाज आला. पुस्तक बेडवर म्हणजे बेडवरच्या गादीवर आपटण्याचा. बघतो तर पुन्हा तेच पुस्तक माझ्या बाजूला होतं. आता मात्र माझी भीतीने चांगलीच तंतरली. कपिल तर इतक्या गाढ झोपेत होता की त्याला काहीच माहीत नव्हतं. मी रूममध्ये चौफेर नजर फिरवली. लहान लाईटच्या मंद प्रकाशात कोणीही दिसलं नाही. कशीबशी हिम्मत करून मी पुन्हा उठलो आणि ते पुस्तक रॅकवर ठेवून आलो. जसे बेडवर पडून डोळे बंद केले तसा पुन्हा एकदा धपकन असा आवाज आला. आता मात्र जे काही घडतंय हे विचित्र आहे असं वाटू लागलं. मी घाबरून कपिलला उठवू लागलो आणि सांगू लागलो की हे पुस्तक माझ्या बाजूला येऊन पडतंय. एकदा नाही तर 3 वेळा झालं असंच. वाऱ्यामुळे उडून कसं येईल इतकं मोठं पुस्तक? त्याच्या बाजूला सुटी कागदं आहेत पण ती मात्र तशीच आहेत जागेवर. उठ ना कपिल, बघ ना काय होतंय. कपिल मात्र खूप गाढ झोपेत होता. तो झोपेतच बडबडला, अरे काय बोलतोय वेड्यासारखं? स्वप्न पाहिले असशील, झोप आता. हा काही आता उठणार नाही हे नक्की झालं. माझ्यासोबत जे घडत होतं ते खूपच विचित्र होतं. त्यात अधूनमधून विजा पडत असल्यामुळे रूम त्या विजेच्या प्रकाशामुळे लख्ख उजळून निघायची. असं वाटायचं की त्या रूमच्या कोपऱ्यात कोणीतरी उभं दिसलं तर. नुसत्या विचाराने अंगावर भीतीपोटी शहारे आले. मी देवाचे नाव घेऊ लागलो. अचानक वाटू लागलं की रूममध्ये आमच्या दोघांशिवाय कोणीतरी आहे. एक अनामिक साहुल. जणू ते आहे पण दिसत मात्र नाहीये. मी पुन्हा एकदा उठून खिडकी बंद केली आणि देवाचे नाव घेत झोपून गेलो. पण संपूर्ण रात्र मला काही झोप लागली नाही. सकाळी उठलो तेव्हा अंग खूप जड झालं होतं. ताप भरला होता. त्या दिवसापासून पुस्तकाचे रॅक तिथे ठेवलेच नाही. त्या रात्री घडलेला प्रकार हा माझ्यासाठी भास नक्कीच नव्हता, कारण जे मी अनुभवलं ते पूर्ण जागे असताना, शुद्धीत असताना अनुभवलं होतं. अनुभव क्रमांक 3. हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर प्रणाली घरत यांनी पाठवला आहे. मी नवी मुंबईमध्ये राहायला आहे. BSc नर्सिंगच्या 4थ्या वर्षात शिकत आहे. हा अनुभव मला मे 2022 मध्ये आला होता. आम्ही लास्ट इयरला असल्यामुळे इंटर्नशिप एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये लागली होती. आमची इव्हिनिंग शिफ्ट होती 2 ते 8.
त्या दिवशी आम्ही शिफ्ट संपवून घरी जायला निघत होतो, पण आम्हाला वॉशरूमला जायचं होतं. त्यासाठी आम्ही 6व्या मजल्यावर जायचो, कारण त्या मजल्यावर कोणतेच पेशंट नव्हते आणि आम्हाला सांगितलं होतं की शक्यतो पेशंट नसलेल्या मजल्यावर वॉशरूम वापरायचं, म्हणजे पेशंटना गैरसोय होणार नाही. 8 नंतर निघताना मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही दोघी त्या मजल्यावर गेलो. सगळे लाईट वगैरे बंद होते. फक्त लिफ्ट जवळचा एक लाईट सुरू होता, जिथून सरळ पुढे जाऊन ते वॉशरूम होतं. आम्ही दोघीही वॉशरूमला जाऊन आलो आणि लिफ्टसाठी थांबलो होतो. तितक्यात मागून एक लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. आम्हा दोघींच्या अंगावर सरकन काटा येऊन गेला, कारण त्या मजल्यावर एकही पेशंट ॲडमिट नव्हता. सगळ्या रूम बंद होत्या. मग तो आवाज. आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिले. माझी तर पावलं भीतीने जागीच खळली होती, कारण NICU आणि लेबर वॉर्ड हे दोन्हीही 4थ्या मजल्यावर होते. मागे वळून पाहायची हिंमत नव्हती. माझं सर्वांग घामानं भिजलं होतं. तितक्यात लिफ्ट आली आणि आम्ही धावतच आत शिरलो. ग्राउंड फ्लोअरला जाण्याचे बटन दाबले. दरवाजा बंद झाला आणि पुन्हा एकदा उघडला. आम्हाला वाटले की काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असेल. मी झटकन क्लोजचे बटन पुन्हा प्रेस केले. तसा दरवाजा बंद होऊ लागला आणि अचानक पुन्हा उघडला गेला. लिफ्टमध्ये असे तेव्हाच होते जेव्हा दरवाजात एखादा अडथळा येतो आणि सेन्सर कट होते. असे बराच वेळ होत राहिले. काय करावे ते आम्हाला कळत नव्हते. तितक्यात हॉस्पिटलचे वॉचमन काका जिन्याने वर येताना दिसले. त्यांनी तो आवाज बहुतेक ऐकला असावा. तसे पटकन त्यांनी फक्त हाताने इशारा केला की लिफ्टमधून बाहेर या आणि पायऱ्या उतरून खाली जा, घाई करा. आम्ही मागचा पुढचा कसलाही विचार न करता तिथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा तिथल्या जुन्या स्टाफला रात्रीचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले की असा अनुभव इथे खूप जणांना आला आहे, पण कोणालाच माहीत नाही की हा नक्की काय प्रकार आहे. काही दिवसानंतर आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा विषय निघाला. तेव्हा मला कळले की आमच्या कॉलेजमध्ये जे कोणी त्या हॉस्पिटलला इंटर्नशिप करायला गेले होते त्यांना असाच काहीसा अनुभव आला होता, पण भीतीमुळे त्यांनी या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नव्हती. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.